तासनतास किचनमध्ये उभं राहून पूर्ण जेवण बनवायचं म्हटलं तर प्रत्येकाला रोज तेच तेच करून कंटाळा येतो. तर आज आपण अगदी कमी वेळेत झटपट अगदी कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये मोजक्या भाज्यांचा वापर करून हा मी परफेक्ट व्हेज पुलाव बनवलेला आहे. यामध्ये मी काही जास्त मसाल्यांचा सुद्धा वापर केलेला नाही. घरगुती पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आज आपण हा व्हेज पुलाव बनवणार आहोत. तर याकरिता 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे कुकरमध्ये. तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये मी तमालपत्र, दालचिनी, लवंगा आणि हिरवी मिरची घातली आहे. जास्त काही खडा मसाल्यांचा वापर केलेला नाही. तुम्हाला जर हवं असल्यास तर तुम्ही यामध्ये मिरी वगैरे खड्या मसाल्यांचा वापर करू शकता. त्यानंतर कांदा टाकलेला आहे. कांदा भाजेपर्यंत मी या ठिकाणी घरामध्ये शिल्लक पनीर होतं तर पनीरसुद्धा कट करून घेतलं. तसेच टॉमॅटोसुद्धा उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये मी टॉमॅटोसुद्धा घातलेला आहे. टॉमॅटो अगदी 1 ते 2 मिनटाकरिता मी तेलामध्येच परतवून घेतला. त्यानंतर घरामध्ये ज्या काही शिल्लक भाज्या होत्या त्यामध्ये फ्लॉवर, तसेच गाजर आणि साल काढून घेतलेला बटाटा आहे आणि घरामध्ये ग्रीन पीस नव्हते त्यामुळे मी रात्रीच भिजत घातलेले हिरवे वाटाणे होते ते सुद्धा यामध्ये मी ॲड केले. सर्व भाज्या व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी लाल मिरची पावडर अगदी थोडीशी घातलेला आहे कलर येण्याकरिता. तसेच गरम मसाला 1 चमचा मी घातलेला आहे आणि हळद पावडर घातलेला आहे. गरम मसालासुद्धा मी अगदी घरगुती पद्धतीचाच घरामध्येच मी बनवलेला आहे. अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनटाकरिता अगदी मसाल्यामध्ये चांगल्या भाज्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अगदी स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलेला मी कोलम तांदूळ वापरलेला आहे. 1.5 वाटी कोलम तांदूळ मी घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये जर तुम्हाला भिजवून वापरायचं असेल तर 15 ते 20 मिनटाकरिता तांदूळ भिजवून सुद्धा वापरू शकता. मी या ठिकाणी न भिजवताच वापरलेला आहे. त्यानंतर 1.5 वाटी कोलम तांदळाकरिता मी दुप्पट पाणी वापरलेलं आहे. 3 वाटी गरम केलेलं पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि लास्टला यामध्ये मी जे पनीरचे तुकडे कट केले होते ते अगदी थोडेशा तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेतले आणि लास्टला मी टाकलेलं आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून कुकरच्या अगदी मध्यम गॅसवरती आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता. यामध्ये तुम्ही बारीक चिरून घेतलेली फरसबीसुद्धा वापरू शकता. मी या ठिकाणी जास्त काही भाज्यांचा वापर केलेला नाही. तर अगदी कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये चमचमीत असा व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता कुकरची अगदी हवा आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे वाफ. तर तुम्ही बघू शकता एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा गरमागरम व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर मंडळी तुम्हाला जर ही गरमागरम व्हेज पुलावची रेसिपी आवडली असल्यास माझ्या A1 तडका या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.